मंडळी, तुम्ही जर 3 बटाट्याची साल वरची काढून खिसून घेऊन त्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही, 5 ते 6 चमचे शेंगदाण्याचे जाडसर कूट, चवीपुरतं मीठ आणि मिरचीचा ठेचा घालून व्यवस्थित असं मिक्स करून जर घेतलं आणि त्यामध्ये व्यवस्थित असं बाइंडिंग येण्यासाठी इथं भगर आणि शाबूचं जाडसर असं पीठ करून घेतलेलं आहे. पीठ जास्त वापरायचं नाहीये, नाहीतर आतून तसं थोडंसं पिठाळ राहतं. त्यामुळं अगदी कमीत कमी वापर करायचा पिठाचा आणि छान असं हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. पाहू शकताय, जास्त मळायचं नाही, अगदी अलवार हाताने मळायचं आणि तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हे छोटे छोटे बॉल आहेत हे टाकून घ्यायचे आणि आलटून पलटून छान असा गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि मिडियम आचेवरती घ्यायचे, म्हणजे आतून अजिबात कच्चे राहत नाहीत. तर पाहू शकताय तुम्ही, उपवासाचा हा स्नॅकचा पदार्थ तयार झालेला आहे. तुम्ही असंही खाऊ शकता किंवा दह्यासोबत किंवा एखादी चटणी बनवली तरी सुद्धा चालेल. नक्की एकदा ट्राय करा. तसेच आपल्याकडे ड्रायफ्रूटचे लाडू, डिंक लाडू, मेथी लाडू, रवा लाडू आणि बेसन लाडू हे 5 ते 6 लाडूचे प्रकार मिळतात. तुम्हाला मागवायचे जर असतील ना तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.